नमस्कार मित्रांनो, सुंदर अशा ढगाळ वातावरणात आपण ज्या तीर्थक्षेत्री चाललो आहोत त्याचे नाव आहे मार्लेश्वर. आणि मार्लेश्वर या क्षेत्राचा उल्लेख शिवस्थान डोंगराच्या कुशीत वसलेले शिवलिंग असा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. मार्लेश्वर हे देवस्थान मुंबईवरून चिपळूण मार्गे 323 किलोमीटर तर पुण्याहून सातारा कराड मार्गे 265 किलोमीटर इतके आहे. तसेच साखरपा देवरुखवरून मार्लेश्वरला येण्यासाठी एसटी बस सेवासुद्धा उपलब्ध आहे. मार्लेश्वर हे नाव तेथील गावचे नाव मारळ आणि या गावी वसलेला ईश्वर यावरून मार्लेश्वर असे पडले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आणि शिवस्थान डोंगराच्या गुहेत असलेली 2 शिवलिंगे आपणास इथे पाहायला मिळतात. त्यापैकी एकाचे नाव मल्लिकार्जुन तर दुसऱ्याचे नाव मार्लेश्वर असे आहे. हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मार्लेश्वराचा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे देवस्थान निर्माण झाले नव्हते तेव्हा महादेवाचे लग्न झाले नव्हते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी साखरपा गावची देवी गिरिजा देवी हिच्याशी या मुहूर्ताला लग्न लावले जाते असा इतिहास सांगतो. यजमान म्हणून वाडेश्वर देव देवरुखवरून येतो तर मार्लेश्वराची पालखी आंगवलीवरून येते आणि रात्री 12च्या मुहूर्ताला धार्मिक पद्धतीने लग्न लावले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली असते. हजारोंनी भाविक देवाच्या दर्शनासाठी आणि जत्रेचा लाभ घेण्यासाठी येतात. आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडतो. तर मित्रांनो, आता आपण मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो आहोत. इथून चढायला चालू करायचं आपल्याला. सह्याद्रीच्या कुशीत बसलेले मार्लेश्वर मंदिर आता आपण चालू करूया चढण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकतात की पार्किंगची व्यवस्था खूप सुंदर अशी केलेली आहे. आणि ठिकठिकाणी वरती चढताना इथे स्टॉलसुद्धा आहेत. इथे खाण्याचा आणि एकंदरीत पूजेचं सामान मिळेल. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुमारे 500 पायऱ्या चढाव्या लागतात. सभोवताली दिसणारी हिरवळ आणि सह्याद्रीचा कडा हे दृश्य खरोखर मन मोहून टाकणारे आहे. तसेच पावसाळी हवामान असल्यामुळे डोंगरावरून पडणारे छोटे छोटे धबधबे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. शिड्यांच्या बाजूला असलेले स्टॉल आपल्याला बंद पाहावयास मिळतात, कारण पावसामध्ये येथे दरड कोसळण्याचे मोठे संकट असते. त्यामुळे आपल्याला देवाच्या पूजेसाठी घ्यावयाचे ताट पायथ्याला किंवा मग वर पोचल्यानंतर मिळू शकते. मार्लेश्वरला येण्याचा उत्तम सीझन म्हणजे हिवाळा. 500 पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत पोचलो आहोत. वर येताच मंदिराभोवती असणारा सह्याद्रीचा कडा आणि समोरच कोसळणारा धबधबा असे विलोभनीय दृश्य आपणास पाहावयास मिळते. सर्वप्रथम मार्लेश्वर या स्वयंभू शिवलिंगाचे आपण दर्शन घेऊ.